तर आज आपण एक खूप सुंदर टॉपिक घेऊन आलेलो आहोत. बऱ्याच मुलांना याच्यामध्ये खूप अडचण येते, पण अतिशय सोपा असा टॉपिक आहे. एकदा बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर बघूयात आपण. मी इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले आपण एक एक स्टेप बाय स्टेप बघू. डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला या फ्रॅक्शन फॉर्मचं, ठीक आहे. आणि जर पाया 10, 100 किंवा 1000 म्हणजे 10, 100 किंवा 1000 असेल तर ही ट्रिक तुम्ही अगदी सहज यूज करू शकता. एकदम सोपं आहे. तर फर्स्ट जे आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 7/10. सगळ्यात पहिले रीडिंग कशी करायची फ्रॅक्शनची बघा. हे जे वरचा नंबर असतो ना, याला आपण म्हणत असतो न्यूमरेटर. खालचा जो आहे त्याला म्हणत असतो आपण डिनॉमिनेटर. आणि हे जे आहे याला आपण बाय म्हणजे डिवाइडेड बाय, ठीक आहे. सो 7/10 असं आपण त्याला रीडिंग करणार. आता ह्या 7/10चं डेसिमल फॉर्म मध्ये कसं लिहायचं, या ठिकाणी आपल्याला काही डिव्हायडेशन वगैरे करून घ्यायचे का, तर नाही. एकदम सोपं आहे. जर खाली 10, 100 किंवा 1000 किंवा कोणत्याही 10च्या पटीमधली जर संख्या असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असंच लिहू शकता, ठीक आहे. खाली किती झिरो आहेत ते बघायचे. जेवढे झिरो आहेत ना वरच्या तेवढ्या संख्येनंतर पॉइंट द्यायचा. आता पॉइंट देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला का पॉइंट देत असताना उजवीकडून डावीकडे या डायरेक्शन तुम्हाला काय करायचंय, पॉइंट द्यायचा. मीन्स राईट टू लेफ्ट. आता राईट टू लेफ्ट कसं समजायचं, की तुम्ही ज्या हाताने, आता समजा इकडची जी बाजू असते ती काय असते, राईट, आणि इकडची काय असते, लेफ्ट, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जिकडे तोंड करून बसलेला आहात तुमच्या नोटबुक कडं, तर नोटबुक कडं तुमचा जो उजवा हात आहे ती असते राईट साइड, तुमचा जो डावा हात आहे ती असते लेफ्ट साइड. तर पॉइंट देत असताना कसा द्यायचा आहे, राईट टू लेफ्ट. आता लक्षात घ्या, वर किती संख्या आहेत, वर एक संख्या आहे, तर ती संख्या तुम्ही जशाच तशी लिहा. 1 0 आहे, एका संख्येनंतर पॉइंट. आता इथे काय करणार, याचं उत्तर काय होणार आहे, 0.7. पण आता बघा या ठिकाणी हे दुसरे एक्झाम्पल जरा बघितलं आपण, वर किती आहेत, 42. तर आपण याला रीड कसं करणार, 42/10, ठीक आहे. आता खाली किती झिरो आहेत, 1 झिरो आहे. मग वरच्या एका संख्येनंतर पॉइंट द्यायचा आपल्याला राईट टू लेफ्ट. आता बघा या ठिकाणी राईट साइडला काय आहे, 2, ही एक संख्या, याच्यानंतर पॉइंट, आणि इथं 4, म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, 4.2. ओके. आता तिसऱ्या एक्झाम्पलचं बघा, सांगा बरं तुम्ही पटकन, व्हिडिओला पॉज करा आणि त्याचा आन्सर काय येईल मला सांगा. ठीक आहे, तर याचा आन्सर काय असणार आहे, बघा या ठिकाणी खाली 1 0 असल्यामुळे आपण इथे काय करणार, राईट टू लेफ्ट 2 पॉइंट, इथे 3 आणि 4, मीन्स 43.2, ठीक आहे. खाली 1 0 असल्याच्या नंतर आपल्याला एका संख्येनंतर पॉइंट द्यायचा आहे राईट टू लेफ्ट, ठीक आहे. आता हे झालं आपण आपले 3 एक्झाम्पल. आता खाली बघा, खाली काय आहेत, 2 0 आहेत, ठीक आहे. वर एकच संख्या आहे, तर मग या ठिकाणी आपण पहिले तर 7 लिहून घेऊयात, ठीक आहे. आता लेफ्ट कडे जात असताना काहीच नाहीये, संख्याच नाही, कारण 1 डिजिट नंबर आहे हा, ठीक आहे. तर 2 संख्या नाहीत म्हणून मनानच एक 0 लावा. इथे पॉइंट द्या, या ठिकाणी बघा 2 संख्येनंतर पॉइंट, 0.07, ठीक आहे. हे असेल याचा आन्सर. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल बघा, 42/100. आता या ठिकाणी 2 संख्येनंतर पॉइंट द्यायचा, ही एक संख्या, दुसरी संख्या, इथे पॉइंट, म्हणजे या ठिकाणी 0.42 असं त्याचं रीडिंग असणार आहे. हे आहे याचं डेसिमल फॉर्म. आता 6व्या नंबरचं सांगा तुम्ही एक्झाम्पल. 432 आहे अपॉन 100, ठीक आहे. 2 संख्येनंतर पॉइंट द्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा, एक संख्या, ही दुसरी संख्या, 2 संख्येनंतर पॉइंट इथे येईल, ठीक आहे. मग आन्सर काय आला, 4.32 हे त्याचा आन्सर असेल, ठीक आहे. सोपं आहे ना, एकदम सोपं आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 2 0 असतील तर 2 संख्येनंतर पॉइंट दिला. आता इथे किती आहेत, 3 0 आहेत, म्हणजे 3 संख्येनंतर पॉइंट द्यायचे. पण याच्यामध्ये परत काय आहे, सिंगल डिजिट नंबर आहे, म्हणजे 7/1000 आहे या ठिकाणी. तर 3 डिजिट वर आहेत का नाहीत, मग त्या ठिकाणी आपण काय करणार, 1 डिजिट, 2 3, म्हणजे जर डिजिट नसतील तर आपण मनाने 0 लावायचे. आणि या ठिकाणी अशा प्रकारे, मग या ठिकाणी काय झालं, 0.007, मीन्स जितके शून्य खाली असतील डिनॉमिनेटर मध्ये तितक्या डिजिट नंतर आपल्याला काय करायचं आहे, पॉइंट द्यायचा आहे, ठीक आहे. तर हे झालं याचं उत्तर, 0.007. देन हे आता कसं असेल, आता तुम्हाला कळून गेलं की याचा आन्सर काय असेल. 2 संख्या आहेत पण खाली 0 किती आहेत, 3 आहेत. मग 3 संख्येनंतर
ही एक संख्या, ही दुसरी संख्या, तिसरी संख्या नाही म्हणून 0 लावला, म्हणजे 0.042 असं त्याचा आन्सर असेल. लास्ट वन बघा, त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच कराल. तर हे तुमच्यासाठी काय असणार आहे, HW. तर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये मला सांगा 9 नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्याचं डेसिमल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन तुम्ही कसं कराल. ठीक आहे, तर नक्की कमेंट करा. तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.